शोधात वयाच्या 11व्या वर्षी ते घराच्या बाहेर पडले, पण खिशात तर पैसे नाही. टीसी आणि इतर सहप्रवाशांना गाणे ऐकवून अगदी मंत्रमुग्ध केले. प्रवास तर फुकटा सुटला, वर खाण्यापिण्याची सोय प्रवाशांनीच केली. गुरुग्रही 3 वर्षे अपार मेहनत, 14 तास तालीम केल्यावर पंडितजींच्या समोर संगीतातील 7ही स्वर हात जोडून उभे राहिले. त्यांच्या स्पर्शाने खऱ्या अर्थाने आमच्या सगळ्या संतांची अभंगवाणी पावन झाली. ती संतवाणी लोकांपर्यंत पोहोचली. अवघ्या 59व्या वर्षी सुरू केलेले गायन पुढे 7 दशकं चालू राहिले. ऐकूया त्यांचा अभंग संगीता नाद्रेकडून टाळ बोले चिपळीला. हा अभंग पहिल्यांदी जे गीत गातीये स्टेजवर आज पहिल्यांदी ती भीमसेन जोशींचा अभंग घेऊन म्हणणार आहे, त्यामुळे तुम्ही त्या दृष्टीने बघा. थँक्यू काकी, मला प्रोत्साहन दिल्याबद्दल. टाळ बोले चिंपळीला नाच माझ्या संग, टाळ बोले चिंपळीला नाच माझ्या संग, देवाजीच्या दारी आज रंगला भंग, देवाजीच्या दारी आज रंगला भंग.
देवाजींच्या दारी आज रंगला भंग देवाजींच्या दारी आज रंगला भंग गुरु के बिना कोई ज्ञान नहीं, ज्ञान के बिना कोई महान नहीं। भटक जाता है जब इंसान, तब गुरु ही देता है ज्ञान। गुरु बिना नैन न उपजे, गुरु बिना मिले न मोह, गुरु बिना लखे न सत्य को, गुरु बिना मिटे न दोष। ऐकूया अनिल हंसलाल भैयाजी यांचे गीत मंजुषाकडून, गुरु मेरी पूजा। चित्त बिठरावे तिथही बैठूं जो पहरावे सोही सोही पहरूं मेरी उनकी प्रीत पुरानी बेचे तो बिक जाऊं। गुरु मेरी पूजा, गुरु गोविंद, गुरु मेरा पार ब्रह्मा, गुरु भगवंता, ओ गुरु मेरी पूजा, गुरु गोविंद, गुरु मेरा पार ब्रह्मा, गुरु भगवंता, ओ गुरु मेरी पूजा। गुरु के दर्शन देख देख जीवा, गुरु के चरण धोए धोए पीवा। गुरु बिना आवारा नहीं मैं था, हर पल जपाऊं गुरु गुरु नाम। गुरु मेरी पूजा, गुरु गोविंद, गुरु मेरा पार ब्रह्मा, गुरु भगवंता, ओ गुरु मेरी पूजा, गुरु गोविंद, गुरु मेरा पार ब्रह्मा, गुरु भगवंता, ओ गुरु मेरी पूजा, गुरु गोविंद, गुरु मेरा पार ब्रह्मा, गुरु भगवंता, ओ गुरु मेरी पूजा, गुरु गोविंद, गुरु मेरा पार ब्रह्मा, गुरु भगवंता, ओ गुरु मेरी पूजा। कोणीतरी विचारले मला परवा, तुला राम हवा की कृष्ण हवा? मी म्हणाले, कधी मला राम पाहिजे, कधी कृष्ण। रामराया पोटात घालेल माझी चूक आणि कृष्ण भागवेल माझी भूक। कशाची भीती वाटली की मला आठवतो राम। कष्ट झाले, दुःख झाले की कृष्णाकडेच मिळतो आराम। रक्षण कर सांगते रामरायाला, सुखी ठेव सांगते मी कृष्णाला। बुद्धीचा विवेक रामाशिवाय कोणाकडे मागावा, व्यवहारातील चतुरपणा कृष्णाने शिकवावा। सहनशक्ती दे रे माझ्या रामराया, कृष्ण बसलाय ना कर्माचे फळ द्यायला। रामाला फक्त शरण जावे वाटते, सखा सोबती कृष्णाशी मात्र बोलावेसे वाटते। पाळण्यात नाव ठेवताना गोविंद घ्या गोपाळ घ्या, अंतिम वेळी मात्र रामनाम घ्या। दोघांकडे मागावे तरी काय काय, ते दोघे हसत बघत आहेत माझ्याकडे, म्हणत आहेत
अगं आम्ही एकच, तू फसलीस की काय? ते म्हणाले कोण हवा हा प्रश्नच नाही. ते म्हणाले कोण हवा हा प्रश्नच नाही, मिळू दोघेही नाहीतर कोणीच नाही. मी म्हणाले दोघेही राहा माझ्याबरोबर. मी म्हणाले दोघेही राहा माझ्याबरोबर. आता राम का कृष्ण परत विचारले तरी कोणी, फक्त म्हणे जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. रसिको, ऐकूया संत मीराबाईचे गाणे. दर्शना बोकरे हिच्याकडून, पायोजी महिने रामरतन धन पायो. पायोजी मैंने राम रतन धन पायो, पायोजी मैंने राम रतन धन पायो, पायोजी मैंने राम रतन धन पायो. वस्तु अमोलिक दे मेरे सतगुरु, वस्तु अमोलिक दे मेरे सतगुरु, कृपा कर अपनायो, पायोजी मैंने कृपा कर अपनायो, पायोजी मैंने राम रतन धन पायो, पायोजी मैंने राम रतन धन पायो. जन्म जन्म की पूंजी पाई, जन्म जन्म की पूंजी पाई, जग में सभी खोहायो, पायोजी मैंने जग में सभी खोहायो, पायोजी मैंने राम रतन धन पायो, पायोजी मैंने राम रतन धन पायो. खर्च न खूटई चोर न लूटई, खर्च न खूटई हाँ खर्च न खूटई, खर्च न खूटई चोर न लूटई, दिन दिन बढ़त समायो, पायोजी मैंने दिन दिन बढ़त समायो, पायोजी मैंने राम रतन धन पायो, पायोजी मैंने राम रतन धन पायो. सत की नाम खेवटिया सतगुरु, सत की नाम खेवटिया सतगुरु, भव सागर तर आयो, पायोजी मैंने भव सागर तर आयो, पायोजी मैंने राम रतन धन पायो, पायोजी मैंने राम रतन धन पायो. मीरा के प्रभु गिरिधर नागर, मीरा के प्रभु, मीरा के प्रभु, मीरा के प्रभु, मीरा के प्रभु गिरिधर नागर, गिरिधर नागर, गिरिधर नागर, मीरा के प्रभु गिरिधर नागर, हरख हरख जस गायो, पायोजी मैंने हरख हरख जस गायो, पायोजी मैंने राम रतन धन पायो, पायोजी मैंने राम रतन धन पायो, पायोजी मैंने राम रतन धन पायो, पायोजी मैंने राम
पायो जी मैंने राम रतन, मैंने राम रतन, मैंने राम रतन धन पायो। रामायण प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय, मग ते महाकाव्य असो, गदिमांचे गीत रामायण असो की रामानंद सागर यांची रामायण मालिका। या महाकाव्याचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये भेटणारी अनेक पात्र, व्यक्तिमत्व। असेच एक अढळ स्थान असलेले व्यक्तिमत्व म्हणजे शबरी। तिला खूप लढा लागलेल्या बोकडाच्या 2 पिल्लांचा भिल्ल जातीच्या रिवाजानुसार तिच्या लग्नामध्ये बळी जाऊ नये म्हणून अवघ्या 10व्या वर्षी शबरी घरातून बाहेर पडली आणि रानावनातून वाट काढत मातंग ऋषींच्या आश्रमात पोहोचली। प्रभू श्रीराम तुझा उद्धार करतील या एका वाक्याखातर 10व्या वर्षापासून वार्धक्यापर्यंत रोज प्रभू श्रीरामांच्या स्वागताची तयारी करून त्यांची ती वाट पाहत राहिली व मणिमानसी स्वप्न रंगवू लागली। श्रोते हो, पुढील गाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे अयोध्येतील रामलल्लाच्या प्रतिष्ठापनेच्या दिवशीच हे गाणे प्रसारित झाले। ऐकूया श्यामसुंदर शर्मा यांचे गीत राधिका भोजराजकडून, मेरे झोपड़ी के बाग आज खुल जाएंगे। मेरे झोपड़ी के भागार खुल जाएंगे, राम आएंगे। मेरे झोपड़ी के भागार खुल जाएंगे, राम आएंगे। राम आएंगे, आएंगे, राम आएंगे। राम आएंगे, आएंगे, राम आएंगे। मेरे झोपड़ी के भागार खुल जाएंगे, राम आएंगे। राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी। राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी। मेरे जन्म के सारे पाप मिट जाएंगे, राम आएंगे। मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे। राम झूलेंगे तो पालना झुलाऊंगी, मीठे मीठे मैं भजन सुनाऊंगी। राम झूलेंगे तो पालना झुलाऊंगी, मीठे मीठे मैं भजन सुनाऊंगी। मेरे जिंदगी के सारे दुख मिट जाएंगे, राम आएंगे। मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे। मैं तो रुचि रुचि भोग लगाऊंगी, माखन मिश्री मैं राम को खिलाऊंगी। और मैं तो रुचि रुचि भोग लगाऊंगी, माखन मिश्री मैं राम को खिलाऊंगी। प्यारे प्यारे राधे प्यारे श्याम संग आएंगे, राम आएंगे। मेरे झोपड़ी के भागा खुल जाएंगे, राम आएंगे। राम आएंगे, आएंगे, राम आएंगे। राम आएंगे, आएंगे, राम आएंगे। राम आएंगे, आएंगे, राम आएंगे। भगवान श्रीकृष्णांचे अनेक पैलू आहेत।
बालपणापासून त्यांच्यावर अनेक संकटे आली तरी शक्ती, युक्ती आणि बुद्धी पणाला लावून केलेले सगळे पराक्रम आणि अलिप्ततेतही सर्व विश्व व्यापणारे त्यांचे व्यक्तिमत्व, जन्म, मरण, आप्तजनांचा वियोग, कुलविनाश अगदी सगळे भोग भोगून सामान्यातील असामान्य व्यक्ती म्हणजे श्रीकृष्ण. एवढा मोठा युगपुरुष पण किती सहज देह सोडतो, अगदी अलिप्तपणे. बाबा बोरकर म्हणतात, देखना देहांत तो सागरी सूर्यास्तसा, देखना देहांत तो सागरी सूर्यास्तसा, अग्नीचा ठेवून जातो रात्र गरबी वारसा. आता श्रीकृष्णाचे भजन होईल. या भजनाबरोबरच कार्यक्रमाचा पूर्वार्ध संपेल आणि लगेचच गीताबोध हा कार्यक्रमाचा उत्तरार्ध सुरू होईल. ऐकूया अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम, किरण रोजतकर आणि साकेत. अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं रामनारायणं जानकी वल्लभं. कौन कहते हैं भगवान आते नहीं, तुम मीरा के जैसे भुलाते नहीं. अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं रामनारायणं जानकी वल्लभं. कौन कहते हैं भगवान खाते नहीं, बेर शबरी के जैसे खिलाते नहीं. अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं रामनारायणं जानकी वल्लभं. कौन कहते हैं भगवान सोते नहीं, माँ यशोदा के जैसे सुलाते नहीं. अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं रामनारायणं जानकी वल्लभं. कौन कहते हैं भगवान नाचते नहीं, गोपियों की तरह तुम नचाते नहीं. अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं रामनारायणं जानकी वल्लभं. नाम जपते चलो, काम करते चलो, हर समय कृष्ण का ध्यान करते चलो. अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं रामनारायणं जानकी वल्लभं. गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, गोविंद बोलो हरि गोपाल बोलो. राधा रमण हरि गोपाल बोलो, राधा रमण हरि गोपाल बोलो, गोविंद बोलो 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 हरि गोपाल बोलो. श्रोते हो, या कार्यक्रमाची संकल्पना आमच्या मार्गदर्शक सुमनताई कुंटे यांची, संहिता लेखन आणि निवेदन शर्मिला येडके, तबल्यावर साथ दिली श्री संजय शिगवंत यांनी, हार्मोनियमवर श्री विवेक वनगे, सिद्धेसाईदार अनुज फुलतांबेकर आणि टाळ अंजली पंचाक्षर. लवकरच कार्यक्रमाचा उत्तरार्ध सुरू होईल.